बातमी कोकणातून आहे। समुद्र वादळीत स्थितीमुळे आता मासेमारी बंद करण्यात आलेली आहे। मासेमारीवरच आता उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटामध्ये सापडलेत। गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच आता केलेली आहे। शासनाने मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची सुद्धा मागणी आता केलेली आहे। त्यामुळे आता समुद्रामध्ये वादळी स्थितीमुळे आता मासेमारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गेल्या 45 दिवसांपासून ही मासेमारी बंद आहे। त्यामुळे लवकरात लवकर आता ही मासेमारी सुरू करावी अशी मागणी आता करण्यात येते। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। सध्या समुद्रात वादळी स्थिती आहे। मी आता वेंगुर्ले येथे आहे। वेंगुर्ले येथे बघितलं तर समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या जवळजवळ 1.5 ते 2 मीटर उंचीच्या लाटा या किनारे येऊन धडकताना पाहायला मिळत आहेत। सध्या मासेमारी ही ठप्प आहे, तर दुसरीकडे पर्यटन व्यवसाय ही ठप्प आहे। आणि सध्या पुढील जे 3 ते 4 दिवस सध्या सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। आपल्या समेत काही मच्छीमार बांधव आहेत, त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, सध्या मासेमारी बंद आहे का आणि सध्या वादळी स्थितीचा काय सूचना तुम्हाला प्राप्त आहेत? सध्या मासेमारी 23 तारीख पासूनच बंद आहे आणि आम्हाला शासनाच्या सूचना आल्या कारणे आम्ही सर्व मच्छीमारांनी आमच्या होड्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत आणि समुद्रात जाण्याचं आमचं आवाहन केलेलं नाही की समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आम्ही आमच्या होड्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या आहे। आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात सुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि वादळ स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर उंच उंच लाटा येऊन धडकत आहेत। त्यामुळे मच्छीमारांनी सर्व होड्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या आहेत। मला सांगा, सध्या जे या जास्त उंचीच्या लाटा या किनारी येऊन धडकत आहेत, मासेमारी सध्या काय स्थितीत आहे? मासेमारी सध्या ठप्पच आहे। 23 तारीख पासून आजपर्यंत मासेमारी ठप्पच आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस मासेमारी ठप्प राहणार आहे। बघितलं तर सध्या मासेमारी आहे ती बंद आहे। दुसरीकडे पर्यटन हंगाम असतानाही पर्यटन हंगाम असूनही पर्यटनही बंद आहे। त्यामुळे या ज्या येणाऱ्या जे वादळी स्थिती आहे त्याचा परिणाम आहे तो कोकण किनारपट्टीला होताना दिसतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।